छान वाटतं असं कधीतरी टेरेसमध्ये बसून चहा प्यायला. सकाळी सकाळी छान अशी गुलाबी थंडी वाजते. आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. घरामध्ये खूप गरम होतं. एक 5 मिनटं जर मला वेळ असला सकाळचा तर मी अशी इथं चहा प्यायला बसते. आणि आमच्या म्याऊची पिल्लं पण माझ्यासोबत येतात. म्याऊ पण अशीच करायचे. काय आणलंय म्याऊ? काय लो बोबले? खेळतात ती पण इकडं तिकडं. काय चहा प्यायचा का तुला? दूध प्यायचं का दूध? आपण लावलेल्या झाडाला ज्या वेळेस फुलं येतात आणि ती फुलं आपण जेव्हा देवाला वाहतो त्यावेळेस खूप छान वाटतं विकतच्या फुलांपेक्षा. देवपूजेसाठी मी पाणी घेतलं की ह्या पिल्लांचं असंच रोज सुरू असतं. सकाळी सकाळी देवाची पूजा माझी झालेली आहे. देवघरामध्ये जे वस्त्र टाकलेलं आहे ते पण लाल कलरचं आहे. आणि जास्वंदाची फुलं पूर्ण देवांना दिली. म्हणजे जेवढी मला फुलं मिळाली तेवढी मी देवांना वाहिलेली आहे. खालच्या जे जास्वंदाला फुलं आलेली होती ती फुलं मी पहिले घेऊन येते. सकाळी उठले की पहिले माझं काम लागलेलं आहे फुलं आणायचं. कारण मी जर ती नाही आणली तर कोणीतरी घेऊन जातं. त्यामुळे मी आता 2 दिवसापासून पहिली फुलं तोडून घेऊन येते. पहिले वरूनच बघते मी फुलं आलेली आहेत का नाही. कारण संध्याकाळी मी बघून येते उद्या फुलं येणार आहे का नाही येणार आहे. त्यामुळे मी जरा लवकर उठते. ज्यावेळेस अंधार असतो त्यावेळेसच मी फुलं तोडून घेऊन येते. उमललेली पण नसतात, पण थोड्या वेळानंतर ती पूर्ण उमलून जातात. वरती पण 2 फुलं आलेली होती ती पण तोडून घेतली. खूप छान वाटतं आहे. चला ताईंनो, अजून पुढच्या पण कामाला सुरुवात करायची आहे. 8 वाजलेले आहेत. पूजा करता करताच, घराची साफसफाई करता करताच. चला, 2 ते 3 दिवसातून आपण जर देवाचे दिवे घासले तर ते जास्त चिकट किंवा तेलकट होत नाही. देवघरामध्ये जे वस्त्र टाकते, देवांसाठी जे छोटे रुमाल वापरते, उंबरठ्यासाठी जो एक कपडा वापरते तो पण मी देवपूजा झाली की लगेच धुवून टाकते. मी माझी सवय सांगते बरं का ताईंना. तुम्हाला विम लिक्विड बॉटलमध्ये भरून ठेवलं असं जर मोठं पॅकेट असो किंवा छोटं असो, त्याला कात्रीने कापायचं. त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. आपले 1 टायमाचे भांडे नक्कीच घासून होतात. पण मी आता इथं देवाचे वस्त्र धुण्यासाठी ते लिक्विड वापरलेलं आहे. तुम्हाला तर दिसलं असेल. देवघरामधले वस्त्र आणि देव पुसण्यासाठी जे मी छोटे रुमाल वापरते ते रुमाल, उंबरठा पुसण्यासाठी एक कापड वापरते तो कापड, हे पण देशी म्हणजे असे धुवून घेते. देवाचे कापड भिजत घातले लिक्विडमध्ये आणि लगेच चहा ठेवला. हातातले काम असं सोडून द्यावं लागतं घाई गडबडीमध्ये. परत त्या कामाला लागले. चहा पावडर लगेच 2 कुंडीमध्ये झाडाला बसते. देवाचे जे दिवे आहेत ते पण लगेच घासून ठेवले. भाज्या पावडर ठेवली आहे त्यामुळे मी लिक्विडमध्येच घासले. मिरच्यांची देठं पण लगेच काढून घेतली. म्हणजे डस्टबिनमध्ये लगेच आपल्याला कचरा टाकता येतो आणि वेळेवर घाई पण होत नाही. लगेच आपण मिरच्या घेऊन भाजीला कापू शकतो. लसूण सोलून ठेवलेला आहे तो मी आता भाजीसाठी वापरते आणि भाजी काय करायची ते पण बघते. भेंडीची भाजी आणि तुरीच्या डाळमध्ये मेथीची भाजी अशा 2 भाज्या करणार आहे. कारण मेथीची भाजी आमचा सौरभ खात नाही. लसूण पण मी सोलून ठेवलेला होता फ्रीजमध्ये, तो पण काढून घेतलेला आहे. लाईटीच्या शेगडीवरती तुरीची डाळ, लाईटच्या शेगडीवरती लगेच डाळ देते शिजायला टाकून आणि बेडरूममध्ये जो काही पसारा असेल तो आवरून घेते. भेंडीचे जे देठ आहेत ते पण काढून घेते, त्यामुळे लगेच कचऱ्यामध्ये टाकता येतील आणि सर्व कचरा आपला डस्टबिनमध्ये एकदाचा टाकला की कचऱ्यावाले काका घेऊन जातील. पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी. डाळ धुवून टाकते त्यामध्ये. आज चांगलं ऊन पण तापलेलं आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली. याच्या पिल्लांची चाललेली आहे आमच्या मस्ती.
सकाळी एक झोपलेला आहे. हे जे ब्लँकेट आहे ना ताईनं ते धुवायला काढलेले आहे. एका साईडला सौरभ आमचा आवरतो आहे. मुलांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला. कुठेही बघितलं तरी मुलांच्या कपड्यांचा पसारा हा असतोच. घेतलेली सॉक्स आहे. रात्री काढून आणलेले कपडे संध्याकाळी, पण गळ्या घालायला जमलं नाही. थोड्या कपड्यांच्या घातल्या आणि बाकी कपडे तसेच ठेवलेले होते, ते पण लगेच आवरून घेते. तेलाची बॉटल, पावडरचा डबा सर्व इकडं तिकडं करून ठेवलेलं असतं. हे पण भेटून आवरता लगेच जागच्या जागेवर ठेवून घेते. मशीनवर एक कपडा मारून घेते आणि कॅम्प्युटरचा जो टेबल आहे त्याच्यावरती पण एक कपडा मारते. त्यामुळे जास्त धूळ बसत नाही. आपण जर वरच्यावर असं साफसफाई करत राहिलो तर. सर्व नाही काढत बसणार मी, फक्त तिकडे पण एक पाण्याची बॉटल आहे आणि इकडे पण एक बॉटल आहे, दोघांच्या दोन. ही स्क्रीन मुलं अभ्यासासाठी वापरतात आणि ती जी स्क्रीन आहे तिला कॅमेरे अटॅच केलेले आहे. पूर्ण दिसतं कोण येतो कोण जातो. म्हणजे एखादी बॉटल जर कोणी नेली तर कॅमेरामध्ये बघता येतं. एखाद्या वेळेस काय होतं, कोणी पण घेऊन जातं, सांगत सुद्धा नाही आणि कॉल सुद्धा करत नाही. आवाज जरी दिला तरी पण होतं, पण तसं काही लोक करत नाही. माझ्या लग्नातला फोटो आहे ताईंनो, बघा त्यावेळेस कसं दिसत होतं, ज्यावेळेस पूजा घालतात पूजेचा फोटो आहे. वरती पण एक फोटो आहे, तो एका दिवाळीला काढलेला आहे मी. मेथीची भाजी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. मेथीच्या भाजीला जी माती असते ती सर्व निघून जाते. अशी जर भाजी भिजत घातली तर डाळ पण शिजलेली आहे. आता डाळमध्ये भाजी टाकून देते शिजायला. किचनमध्ये आपल्याला मनी प्लांट लावण्याची खूप हौस असते, पण त्याची केअरसुद्धा तेवढीच करावी लागते. कारण भाजीला फोडणी देताना त्याच्यावरती तेलाचं फोडणीचं चिकट उडतं. त्यामुळे ते 2 ते 3 दिवसातून असे धुवून घ्यावे पण लागतात. पण त्या गोष्टीसाठी आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतात. तेवढं आपण काम करता करता पण 2 मिनटामध्ये करू शकतो. मध्येच असे माझे कामं वाढतात ताईंनो. म्याऊ बाहेर गेलेली होती, दारामध्ये येऊन लागली वरडायला. हे बघा, आता दार उघडलं की लगेच घरामध्ये पळत येईल. जाते बाहेर. घाण करायची नाही, जाळू मारलेला आहे चकाचक. चल जा जा, तू पण तिकडं जा, खेळ तिकडं. खेळा, सगळे खेळा. भेंडीची भाजी करताना तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, टोमॅटो, मिरची छान परतू दिली. परतल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेली भेंडी घातली. 2 मिनटं भेंडीसुद्धा परतून घेतली. वरून 1 चमचा धना पावडर आणि 1 अख्खं पॅकेट मॅगी मसाल्याचं टाकलेलं आहे. कापून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर वरून टाकली. चवीपुरते मीठ टाकले. सर्व मसाले एकत्र करून घेतले. मंद गॅसवरती आपल्याला भेंडीची भाजी झाकण न ठेवता छान शिजवून घ्यायची आहे. तुरीच्या डाळीमध्ये आपण मेथीची भाजी बनवणार आहे, त्यासाठी इथं शेंगदाणे छान भाजून घेतले. त्याच तव्यावरती हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचे आहे. हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे आणि जिरं याचं भाजीसाठी आपल्याला बारीक वाटण बनवायचं आहे. शेंगदाण्यावरची मी साल काढून घेतलेली आहे. शेंगदाणे आणि जिरं याचं पहिले बारीक पीठ तयार करून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि भाजलेली मिरची हे टाकायचे आहे. पहिले जर आपण सर्व मिश्रण एकत्र टाकले तर शेंगदाणे बारीक होत नाही. त्यामुळे पहिले आपल्याला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे. शेंगदाण्याचा कूट मी केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये टाकणार आहे लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे सर्व मिश्रण बारीक वाटून झाल्यानंतर तेलामध्ये छान ते परतवून घ्यायचं आहे. परतल्यानंतर त्यामध्ये
अर्धा छोटा चमचा आपल्याला हळद टाकायची. हळदीमुळे भाजीला कलर खूप छान येतो. मसाला परतल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ आणि मेथीची भाजी टाकायची. चवीपुरते मीठ टाकायचे आणि बारीक गॅसवरती छान एक उकळी आणायची. स्वयंपाक माझा पूर्ण तयार झालेला आहे. तुरीच्या डाळमध्ये पातळ शेंगदाणे वाटून मेथीची भाजी आणि भेंडीची भाजी. सिमेंटच्या खळी म्हणजे सिमेंटच आहे ना ते. त्या अशी गोष्ट आहे. चाल नका करू. काय म्हणतात ना, घरचा सोनार घरच्या सोनारानं कान टोचल्या जात नाही, तशी गोष्ट झालेली आहे. आजचा व्हिडिओ इथंच संपवते.